रात्री पाऊस पडल्यामुळं सकाळी वातावरण लय जोरात झालेलं. त्यात मी आणि मम्मी निघालेलो विंगाला. घरात बसून बसून लय कंटाळा आलेला. मग स्वरूपला घेतलं, चल म्हटलं कुठनं तर फिरून येऊ. त्यानं नेलं कृष्णा व्हॅलीकडे. तिथलं लोकेशन लय जोरात आहे. तिथं सगळी घरं एकसारखीच. म्हटलं एखादं चुकायचं. आपण म्हटलं 2-4 फोटो काढूया आणि जाऊया घरी. भावाच 2-4 फोटो होती वय. थटतोय भाऊ. चला म्हटलं आता जाऊया. राज आलेलं मला जोडीदार बरं भेटायला. भावाच्या गाडीच टायरच पंक्चर झालं. आम्ही गेलो पंक्चरचं दुकान ओळखायला, पण एक सुद्धा चालू नव्हतं. गाडी तिथंच लावली. भावाला आलो आपलं घरी सोडून. नंतर राजा पण घेऊन गेले या रावळ्याला. त्याला पण सोडून आलो. घरी आलो आणि रात्री जायचं होतं बड्डेला. लयच लेट झालेला. एवढा लेट झालता तिथं कोणच दिसत नव्हतं. म्हटलं जेवाय तरी भेटते का नाही काय माहित. पर्याय नव्हता भावानो. तसंच लाज काज गेलो. आकाश भाऊ येताना आमच्या बरंच होतं. जेवाय तिथं पहिल्यांदा वरनं हात वर करून धावतंय या जेवाय बसलोय म्हणून. काय बादशा. मग आम्ही थांबतो वय. आम्ही पण जेवलो. जाता जाता आकाश भाऊ एवढं मोठं हाणत होतं. म्हटलं आबाळ्याच्या आधी घरी गेलं पाहिजे. चला